ज्या गरीब कुटुंबातून काही मुलं शिक्षण घेत आहेत त्या मुलांकडे त्यांची कौटुंबिक परिस्थिती त्या मुलांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तेवढी सक्षम नाहीये। आणि अशी मुलं जरी परिस्थिती त्यांची गरीब असली तरी ही गुणवंत मुलं मागे न राहता त्यांनी पाहिलेले स्वप्न ती मुलं पूर्ण केली पाहिजे यासाठी सातत्याने जी व्यक्ती प्रयत्न करत आहे ती व्यक्ती म्हणजे संतोष पवार सर। आणि मला वाटतं ही व्यक्ती देव आहे। कारण देव, आपण देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो देवा माझं काहीतरी चांगलं कर, आणि ज्यावेळेस आपण संतोष पवार सरांकडे एखादी अडचण घेऊन जातो ना सर, कारण काही दिवसापूर्वी मी सुद्धा संतोष पवार सरांकडे गेलो होतो। मी एका पुस्तकाच्या दुकानावर जॉब मागण्यासाठी गेलो होतो आणि त्या पुस्तकाच्या दुकानदारांनी मला ॲडव्होकेट संतोष पवार सरांची ओळख सांगितली आणि मी सरांकडे गेल्यानंतर सरांनी मला 1 डझन रजिस्टर दिले सर। आणि सरांनी ज्या वेळेस 1 डझन रजिस्टर दिले, सगळ्यात महत्वाचं सरांनी फक्त 1 डझन रजिस्टर दिले नाही तर एक सामाजिक बांधिलकी काय असते, माणुसकी काय असते ते बीज सरांनी त्यावेळेस माझ्यामध्ये रुजवलं सर। आणि म्हणून जवळपास मी स्वतः काम करत असताना मी पार्ट टाइम जॉब करून शिकलो आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी शिवभोजनवर काम करत होतो, काही मुलं ज्यांचे आई वडील पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक मध्ये ऊस तोडायला गेलेले आहेत, गुणवंत विद्यार्थी होते सर, पण मेस लावू शकत नव्हते। 2 वेळेचं जेवण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि ही मुलं त्या शिवभोजनवर फ्री मध्ये जेवायला यायचे। आणि एका विद्यार्थ्याची ओळख झाल्यानंतर एका विद्यार्थ्याने अक्षरशः सर मला रजिस्टर मागितले आणि त्या विद्यार्थ्याने जेव्हा मला रजिस्टर मागितले आणि पवार सरांनी जी मला मदत केली होती, मला माझीच परिस्थिती आठवली सर। आणि जेव्हा मला माझी परिस्थिती आठवली तेव्हा मी स्वतः माझ्या कामाच्या उरलेल्या पैशातून मी त्या विद्यार्थ्याला रजिस्टर द्यायला सुरुवात केली सर। आणि फक्त असा एकच विद्यार्थी नाही, मी अशा विद्यार्थ्यांच्या शोधात लागलो सर। मी स्वतः MSWचं शिक्षण केलं, मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजे समाज कार्य, म्हणजे माझं शिक्षण हे समाजामध्येच कार्य करण्यासाठीचं शिक्षण आहे। आणि असं करत करत जवळपास 20-25 विद्यार्थी मला असे भेटले जे जीव तोडून अभ्यास करायला तयार आहेत, फक्त परिस्थिती गरीब आहे। आणि मग मी ठरवलं या मुलांना आपल्याला मागे राहू द्यायचं नाहीये, सरांचा आधार घेऊन मी स्वतः एक माणुसकीने माणूस घडवायचा आहे हा उपक्रम सुरू केला। म्हणजे जो एखादा विद्यार्थी असेल त्याची कास्ट, त्याचा धर्म, तो कोणत्या जातीचा आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये, तो फक्त एक माणूस आहे आणि एक माणुसकीच्या नात्याने तो अडचणीत आहे, त्याला मदत करणं फक्त एवढंच माझं कर्तव्य मी समजतो। आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी चांगलं काम करण्याचं, चांगल्या सहवासात राहून मी प्रयत्न करत राहणार आहे। शेवटी मला पवार सरांबद्दल 2च शब्द सांगायला वाटतात। सर, फूल खाली पडतील पण सुगंध नाही, फूल खाली पडतील पण सुगंध नाही, चंद्र खाली जाईल पण तारे नाही, नदीतील पाणी संपेल पण सागरातील नाही। सर, तुम्हाला सारे जग विसरेल पण हा श्रेयस तुम्हाला कधीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही। बस एवढंच बोलतो आणि थांबतो। खूप खूप धन्यवाद।